आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. ओहो, म्हणजे तुमच्या गुरुदेवांनी रामायण लिहिलं आहे. हो, त्या श्रीरामांचं जीवनचरित्र लिहिलेलं आहे. तुमची कथा पण त्यात आली आहे. अच्छा, हा, तुमची अनन्य भक्ती आणि तुमच्या सेवेमुळं आम्हाला तुमचं चरित्र खूप आवडलं. मलाही तुम्ही दोघं खूप आवडलात. आमच्या गुरुदेवांनी तर रामायणात लिहिलंय की तुम्ही श्रीरामांचे अनन्य सेवक आहात. मग तुम्ही त्यांचेच सेवक राहा. ओहो, म्हणजे तुमच्या गुरुदेवांनी रामायण लिहिलं आहे. हो, त्या श्रीरामांचं जीवनचरित्र लिहिलेलं आहे. तुमची कथा पण त्यात आली आहे. अच्छा, हा, तुमची अनन्य भक्ती आणि तुमच्या सेवेमुळं आम्हाला तुमचं चरित्र खूप आवडलं. मलाही तुम्ही दोघं खूप आवडलात. असं वाटतं की तुम्ही दोघंही रामायणाचीच पात्र आहात. जणू श्रीरामांचेच कुणीतरी जवळचे आहात. हनुमानजी, ही मंत्रांची राजनीती युद्धभूमीमध्ये नका चालू. घ्या, भोजन करा. परंतु दादा, ते भोजन कसे करणार? यांना तर आपल्यालाच खाऊ घालावं लागेल. मी यांना माझ्या हाताने भरवतो. नाही नाही, तुमच्या हातांनी माझी सेवा करून घेणं हे नाही होऊ शकत. तुम्ही तुमचं भोजन करा. एक व्यक्ती आमच्या समोर उपाशी असताना आम्ही भोजन करणं, हे क्षात्र धर्मच काय मानव धर्माच्याही विरुद्ध आहे. पाप आहे. लव, त्यांचे हात सोड. दादा, पण यांचे हात सोडले तर? नाही नाही, हे वीर पुरुष आहे. हात सोडल्यानंतरही ते त्यांचा अनुचित लाभ नाही घेणार. हे पहा हनुमानजी, आम्ही केवळ तुमच्या भोजनासाठी तुमचे हात सोडत आहोत. आम्हाला वचन द्या की तुमचे हात सोडल्यावरही तुम्ही गपचूप आमचे बंदी बनून इथेच बसून राहाल. हे क्षत्रिय कुमारांनो, तुम्ही तर तुमच्या गुणांनी मला कायमचं बंदी बनवलं आहे. मी तुमच्या माता पित्यांना प्रणाम करतो. लव, त्यांचे हात सोड. हो दादा,